सोनली सोनुली आली सोन्याचे पाऊली सानुली 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 स्वर्ग सुखाची बाहुली. छान छान. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर संक्रांत झाली आणि सध्या हळदी कुंकाचा सीझन चालू आहे. तर मी हळदी कुंकाला आणि बोर न्हाणाला चालली आहे. चल माझ्यासोबत हळदी कुंकाला आणि बोर न्हाणाला व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा. मी कोणाच्या इथे बोर न्हाण्याला आणि कोणाच्या इथे हळदी कुंकाला चालली ती तिथलं सर्व शूट तुम्हाला मी दाखवते. ते चला. तर आमच्याजवळच दाभाडे ताई राहिला आहे. त्यांच्या इथे मी हळदी कुंकाला आली आहे. मी बाहेर छान रांगोळी वगैरे काढली आणि ही बघा त्यांचा पोर्च आहे. गाडी पार्क केलेली बाहेर आणि इथे पोर्चमध्ये पण मस्तपैकी हळदी कुंकू अशी छान रांगोळी काढली. कडेला मस्त नथ काढली. लक्ष्मीची पावलं काढलेली. चला मध्ये जाऊया. छान डेकोरेशन केलं हे बघा उंबऱ्यामध्ये मस्त आणि मस्त हॉलावरून ठेवला आहे त्यांनी छानपैकी. हे बघा ह्या सगळ्या ट्रॉफीज आहे वरती. टी व्हीवर मॅच चालू आहे आणि छान आवरावर केली त्यांनी. सोप्यावर कुशन वगैरे लावलेली आहे बघा. त्यांचा हॉल मस्तपैकी. आणि बघा ह्या आहे दाभाडी ताई. या दाभाडी ताई या. आणि खूप छान दिसते. ब्लॅक कलरची साडी घातली का? वाव क्या बात आहे. ग्रीन आहे का? ग्रीन आहे. अच्छा, बॉटल ग्रीन कलरची साडी घातली त्यांनी आणि खूप छान दिसत आहे काव्याची मम्मी. थँक्यू. ते हे बघा ह्या दाभाडी ताई आहे. आमच्या शेजारीच राहिलं आहे. मागे ब्लॉगमध्ये तुमचं घर दाखवलं होतं मी का? हो. त्यांचा बड्डे झाला. बड्डेचं पण शूट केलं मी, पण तो व्हिडिओ टाकायचा राहिला आहे. तो व्हिडिओ पण तुम्हाला लवकरच येईल. तर दाभाडी ताईंचा खूप छान सवय. आमच्या दोघींची खूप छान मैत्री. हो ना? तर आता मी हळदी कुंकू घेते आणि पुढे कुठे ते जाते ते पण तुम्हाला दाखवते. चला. आणि हे बघा इथे पण मस्त त्यांनी ना ह्या बाउलमध्ये ना काळी रांगोळी टाकली आणि त्याच्यावर सफेद रांगोळीने मस्त हळदी कुंकू लिहिलेलं आहे. इथं फुलांचं छान डेकोरेशन केलं आहे मस्तपैकी. ते छान आवडलं आहे त्यांनी. इथे बघा बांबू प्लांट आहे. इथे शिवाजी महाराजांची छान मूर्ती. काय नाश्ता? अरे बापरे, नाश्ता पण आहे का? त्यांनी हे बघा नाश्ता पण आणला आहे दाबेलीचा. आता मी नाश्ता करते आणि हळदी कुंकू घेते. इथे पण डिपावर मस्त फुलांचं छान डेकोरेशन केलं आहे. चला आता मी गरमागरम दाबेली खाऊन घेते पहिली. आणि बघा इकडे पण भिंतीवर आहे ना शिवाजी महाराजांचं मस्तपैकी पुतळा लावलेला आहे. इकडे मस्त त्यांच्या ढाली वगैरे. शिवाजी महाराजांचे त्यांचे मिस्टर फॅन आहे. शिवाजी महाराजांचं त्यांच्याकडे चालूच असतं काही ना काही. तरी त्यांनी मस्तपैकी तिळाचे लाडू हळदी कुंकूचं प्लेट भरून आणलेली आहे. तर मावशी मम्मीने मला दिली दाबेली. मी दाबेली खाल्ली. आणि इकडे बघा संकल्पाची मम्मी आहे. संकल्प आहे. वीरची मम्मी आहे. इकडे कळंबे मावशी आहे. लहान गेवेनी आहे. आणि बघा इकडं ताई तुमचं नाव काय हो? उगले. अच्छा, खोकले. तर त्या आणि त्यांचं बाळ आलं आहे. आणि हे बघा इकडं संजू भाऊच्या वहिनी पण आले. संजू भाऊच्या मिसेस पण आले आमच्या बहिणी. आम्ही संजू भाऊच म्हणतो. संजू एवढं पूर्ण तोंडात येत नाही ना हो. आता ते आपण नाश्ता करताय. तयारीच करू लागते. तिचं लय राहतं. कडू मला पण जर दाखवून बाई मी इकडे ते काव्याच्या घरी या ना तुम्ही. तुम्हाला मदत करायची ऐवजी आधी आई तर खाऊनच घेतलं. म्हणलं मदत करायला येऊ काहीतरी. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी गरमागरम दाबेली खाली. नंतर दाभाडी त्यांनी आम्हाला हळदी कुंकू दिलं, वाण दिले आणि नंतर आम्ही आता पुढे जाणार आहोत. तर वाण काय दिले तुम्ही दाखवते तुम्हाला. काय आणलं वाणाला? वाणी काय आणले ते मागचे आणले होते याच्यावर बरण्या चिनी. थँक्यू. ते बघा प्लास्टिकच्या मस्त छान वाट्या दिलेल्या आहे. पावडरची आहे का? पावडर लावायची आहे का?
तर काव्याच्या मम्मीने हे बाऊल दिले हळदी कुंकाला. हळदी कुंकू घेतलं आणि आता आम्ही चाललोय बोर न्हाण्याला. चला. तर शिवछाया इथे आम्ही आलोय आता. तर इथे आहे बोर न्हाणं. कुणाचं बोर न्हाणं तुम्हाला दाखवते मी. चला. ते बघा इथं आहे कार्तिकीचे बोर न्हाणं. ते मस्त त्यांनी रांगोळी काढली आहे बघा. मस्त पावलं काढले लक्ष्मी. बरं. आणि हे बघा ही कार्तिकीची मम्मी कार्तिकीला घेऊन उभी आहे. कार्तिकीचे पप्पा तिचा मेकअप करताय आणि कार्तिकी छान तयार झाली. छान त्यांनी बोर न्हाण्याची तयारी केली. हे बघा इकडे हळदी कुंकू पण आहे का तुमचं आज. हळदी कुंकाची पण तयारी झालेली आहे सगळी. हे बघा इथे टेरेमध्ये सगळं ठेवलेलं आहे. हे बघा इकडे मस्त पाट ठेवला आहे कार्तिकीला ओवळण्यासाठी. आणि इकडे छान मस्त सिम्पल सोबत मस्त डेकोरेशन केलं आहे. छान केलं आहे ना डेकोरेशन सुवर्णा. रोहिणीनी सगळं श्रेय रोहिणीला याचं. बघा इकडे ही सारी चॉकलेट सुवर्ण हळदी कुंकू देते. दे बाहेर जाऊन गेला. तर इथे बोर न्हाण्याला आणि हळदी कुंकाला आम्ही आलो होतो. तर पहिल्यांदा कार्तिकीच्या मम्मीने म्हणजे सुवर्णाने आम्हाला सगळ्यांना हळदी कुंकू दिलं आणि बोर न्हाण्याची पण सर्व तयारी झाली होती. पण जिचं बोर न्हाणं आहे ती कार्तिकी छोटी आहे खूप. तर तिचे पप्पा तिला नादी लावत आहेत. अरे पेढे फ्रीज मध्ये राहिले. काय आणले तेवढं पेढा. इथे बस आणते. आले वा वा वा. एवढं लिहा नका लावत. हा नुसतं ओळून घ्या म्हणजे पटपट. विरू आकुकडे पण तू खाली बसायचं वाकुला. हा इकडे असं चला चला चला. आले वा विरू फक्त तेजू फक्त ओळून घे. फक्त ओळ डायरेक्ट. तर कार्तिकी ही खूप छोटी आहे. ती अजून 1 वर्षाची पण नाही झाली आणि तिला एवढे समजत नाही. तर ती खूप खूप रडायची. पण मी मात्र ओवाळायला लागली आणि कार्तिकी एकदम छान शांत गप्प राहिली. बघा तर कशी. सोनुली आली सोन्याचे पाऊली. सानुली 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 स्वर्ग सुखाची बाहुली. छान छान.
कोण राहिलो ते टाकताना कोण हातात म्हणतो एक घ्या आणि इकडून सगळ्यांनी आशोधायला पोरांनी सगळ्यांनी गोळा करायचं. काय दोन होतं? मिनिट थांबा, 2 मिनिटं. 2 मिनिट थांबा, 2 मिनिटं. हो, अक्का. चला पटकन घ्या. आता काय करणार? इकडून या. आणि बोरणाण्याचा आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आटोपला. तर आता इथे बघू हिरोईन मस्त तर आली मी हळदी कुंकावरनं आणि बोरणाण्यावरनं आली आणि आता घरात लावरायची अजून. तर बघितलं ना कार्तिकी अगोदर खूप रडत होती पण मी घेतली आणि मी जसंही गाणं म्हणायला लागले तशी ती खूप एकदम शांत होऊन गेली. खूप छान वाटलं आणि सगळ्यांना पण खूप छान वाटलं. चला तर माझा व्हिडिओ इथे संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.